नमस्कार. संवाद हिलिंग तर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयावर ध्यान करणार आहोत. ज्यांनी कोणी पास्ट लाईफ रिग्रेशन हा अनुभव अजूनपर्यंत घेतला नसेल किंवा त्याविषयी शंका, त्याविषयी प्रश्न हे सगळं असेल तर त्यांचे ते निश्चितच दूर होतील एक अनुभव घेतल्यानंतर. कदाचित असं होईल की तुम्हाला लगेच पहिल्या वेळेला अनुभव म्हणजे पास्ट लाईफ दिसेल न दिसेल हो, म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे दिसतं सगळ्यांना किंवा कळतं रादर. तुम्ही ते पिक्चर सारखं दिसेल असं एक्सपेक्ट करू नका. कारण आपले बरेचसे असे सिनेमा बघून झालेले गैरसमज असतात. तर तसं प्रत्येक वेळेला घडतं असं नाही. काही लोकांना जे व्हिज्युअल पर्सन नसतात त्यांना तसं दिसूही शकतं. काही लोकांना जाणवतं. जाणवतं म्हणजे जसं आपण स्वप्न बघतो त्याच्यात कसं काही गोष्टी आपल्याला जाणवतात की आता ते सगळं दिसलेलं नसतं आपल्याला स्वप्नामध्ये, पण तरी ते जाणवलेलं असतं की हे असं असं घडलंय, असं असं घडलंय. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते जाणवतं. तर आपला आजचा विषय पास्ट लाईफ रिग्रेशन हा आहे. आणि त्याविषयी जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही ते आधी विचारा, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याच्या नंतर जर तुम्ही ते ध्यान करू शकलात, म्हणजे ते जर नंतर ध्यान केलं तर ते जास्ती चांगलं होतं. सो आधी म्हणजे नेहमी आपण शेअरिंग प्रश्न नंतर घेतो, ते आपण आज आधी घेणार आहोत. तर कोणाला काही शंका असतील तर विचारा. आपली साधारण प्रोसेस मी सांगते. मी आजचा विषय ओपन ठेवलाय. कधी कधी असं असतं की आपण एक पर्टिक्युलर विषय घेतो. उदाहरणार्थ हेल्थ, फिजिकल मेंटल हेल्थ किंवा रिलेशनशिप असा एखादा विषय घेतो. तर मला असं वाटलं की आज जर ज्याचा जो विषय असेल त्यांनी तो घ्यावा. जर कोणाला फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा प्रॉस्पॅरिटी हा विषय हवा असेल आणि त्याच्यामध्ये काय अडथळे येतात ते जर बघायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. सो मी हा आजचा ओपन ठेवलेला आहे. आजचं काही असं पर्टिक्युलर हे नाही घेतलं. समजा तुम्हाला नोकरीमध्ये काही ऑब्स्टॅकल्स असतील तर ते तुम्ही घेऊ शकता की त्याचं रूट कॉज. तर आपली साधारण स्टेप्स किंवा प्रोसेस अशी असते की आपण सुरुवातीला रिलॅक्स करतो बॉडी. त्यानंतर ह्या सगळ्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत. त्यानंतर आपण रूट कॉज मध्ये जातो, म्हणजे आपण संकल्प करताना जो घेतलेला असतो. संकल्प म्हणजे काय, तर तुम्हाला ज्या विषयाचं सोल्युशन हवं आहे तो संकल्प घ्यायचा की माझी हेल्थ अतिशय छान आहे. किंवा मग त्याचं रूट कॉज म्हणजे आता समजा तुमची हेल्थचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं रूट कॉज कुठे आहे. त्या रूट कॉज लाईफ टाईम मध्ये आपण जातो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, उदाहरणार्थ आपल्याला आता येणाऱ्या प्रॉब्लेमचं रूट कॉज हे बऱ्याचदा पास्ट लाईफ मध्ये असतं. विशेषतः जर ते बरं होत नसेल किंवा पुन्हा पुन्हा तो प्रॉब्लेम येत असेल तर ते त्याचं रूट कॉज पास्ट लाईफ मध्ये आहे असं समजायचं. तर त्या रूट कॉज पास्ट लाईफ मध्ये जाणार, कारण की आपली बरीच पास्ट लाईफ असतात. पण आता त्याच्यातल्या नक्की कुठच्या प्रसंगात आणि कुठच्या लाईफ टाईम मध्ये जायचं हे आपल्या सबकॉन्शियसला कळलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण संकल्प घेतो. त्याला अनुसरून आपण त्या लाईफ टाईम त्या प्रसंगामध्ये जाणार रूट कॉज मध्ये. आणि तिथे जाऊन आपण तो प्रसंग बघणार. आता आपल्याला जे काही अनुभव येत असतात किंवा जे काही प्रश्न किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमचा काहीतरी उद्देश असतो. हे आपण सगळं पास्ट लाईफ रिग्रेशनच्या ज्या वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये सगळं आपण हे समजून घेतो की आपल्याला प्रॉब्लेम्स काय येतात, आपल्याला आजारपण काय येतं, आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम काय येतो किंवा एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम हा काय येतो, त्याचं काय कारण आहे वगैरे, हे सगळं आपण त्या वर्कशॉपमध्ये डिटेलमध्ये बघतो. आज आपण फक्त एक मेडिटेशन स्वरूपाचं एक रिग्रेशन करणार आहोत. आता कदाचित असं होईल, आपण इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्हाला कदाचित पास्ट लाईफ म्हणजे वेगळं लाईफ टाईम दिसेल किंवा कदाचित याच लाईफ टाईम मधला तुमचा आधीचा प्रसंग दिसेल. सो की ओपन, तुम्हाला जे काही दिसेल आणि तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स येतील तुम्ही सगळ्या फॉलो करा.
आणि मग आपण बघूया की काय त्याच्यातून काय निघतं वगैरे. तर तुम्हाला पास्ट लाईफ मध्ये जायचंय, तो प्रसंग बघायचा आहे, त्याच्या त्याचा वेगळा दृष्टिकोन घ्यायचा आहे. म्हणजे ते समजून घ्यायचंय आपल्याला की काय घडलं होतं, का घडलं होतं, तिथे आपल्या आत्ताच्या लाईफ टाईम मधले कोणी लोक आहेत का वगैरे, असं सगळं तुम्हाला समजून घ्यायचंय. आणि त्याचा उद्देश तेव्हाही काय होता, म्हणजे किंवा पुन्हा आता मला हे जे याच प्रसंगाला सामोरं जावं लागतंय, तर काय आहे माझं लर्निंग, काय आहे. आता कसं आहे की लगेच तुम्हाला प्रश्नाला उत्तर म्हणजे येस नो किंवा हे लर्निंग किंवा असं असं काही कळेल असं नाही. पण आपण तिथे जो जेव्हा प्रश्न विचारून ठेवतो, आपण जेव्हा ध्यानामध्ये असतो, आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन आपण सबकॉन्शियस माइंडला एक प्रकारे प्रश्न विचारून ठेवतो, ज्याची उत्तरं आपल्याला ओव्हर अ पिरियड मिळत जातात. काही वेळा लगेचही मिळतात, काही वेळा लगेच अंडरस्टँडिंगही येतं, काही वेळा आपल्याला ते ओव्हर अ पिरियड मिळतं, कदाचित स्वप्नामधून, कदाचित कोणाच्या तरी बोलण्यातून. म्हणजे सोल्युशन आपण म्हणतो ना, की किंवा कधी कधी आपण असं पटकन म्हणून जातो, कोणीतरी आपल्याला एखादं काहीतरी असं डॉक्टरचं नाव सांगून गेलं, किंवा पटकन कोणीतरी काहीतरी उपाय सांगून गेला, हा कोर्स आहे किंवा हे अमुक अमुक इथे असं असं स्कीम चालू आहे वगैरे, अशा टाईपचं आपल्याला कोणीतरी असं सांगून जातं. मग म्हणजे आपल्याला त्यातनं सोल्युशन मिळतं. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला लगेच आत्ताच्या आत्ता इथे सोल्युशन मिळेल. पण जेव्हा आपण हे मेडिटेशनचं म्हणतो तसं की हे ध्यानाचं कर्म करतो, तर त्यावेळेला त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं. पण आपल्याला लॉ ऑफ कर्मा जसं माहिती आहे की फळ कधी मिळेल हे आपल्याला सांगता निश्चित येत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने आपण चांगलं कर्म करतोय असं आत्ता समजायचं, आणि मग त्याचं आपोआपच फळ मिळतं. ही जी प्रोसेस आहे ना, ती त्या वेळेपुरती एकदम तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून करा. ज्या तुम्हाला शंका कुशंका आहेत त्या त्याच्या आधी आणि नंतर आपण बघूया. पण ती जेव्हा चालू आहे त्यावेळेला तुम्ही ह्या मनात शंका आणू नका की हे कशावरून हे खरं आहे, कशावरून हे खरं नाही, म्हणजे कशावरून हे माझंच आहे, असं वगैरे शंका त्या दरम्यान आणू नका. नंतर सगळे प्रश्न विचारू शकता की विचारू शकता. सुरुवात तुम्ही इमॅजिनेशननेही करू शकता, कारण की जर तुमची ही पहिली वेळ असेल, मला लक्षात येणार नाही की हे तुम्ही इमॅजिन करता आहात का तुम्हाला हे खरोखर दिसतंय. तर जसं आपण एखादी गोष्ट लहानपणी आपल्याला आई बाबा किंवा आजी आजोबा गोष्ट सांगायचे, मग आपण आपलं असं इमॅजिन करायचो की तो राजा असतो, त्याचा तो असा राजमहाल असतो. तर तसं तुम्हाला या ज्या इन्स्ट्रक्शन्स येतील तेव्हा सुरुवात तुम्ही या इमॅजिनेशनने नक्कीच करू शकता. पण नंतर नंतर ते जे काही तुम्हाला सांगितलं जाईल तर ते फॉलो करा. तर त्यातलं मुख्य हे आहे की आपल्याला एनर्जी जी आपली अडकलेली आहे, म्हणजे आपली थॉट प्रोसेस किंवा आपले बिलीफ सिस्टम्स, हे जे काही पास्ट लाईफच्या त्या प्रसंगामुळे तयार झालेले आहेत, तर ते तुम्ही आपल्याला म्हणजे जेव्हा आपण त्यात अडकलेली एनर्जी मोकळी करतो, ऊर्जा मोकळी करतो, तर त्यावेळेला ते प्रवाही होतं आणि तो जो ब्लॉक आहे तो निघून जातो. हे याच्या मागचं मेन म्हणजे बॉटम लाईन म्हणू शकतो आपण. तर हे तुम्ही याच्याबद्दल तुम्हाला कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा, आणि जर नसतील तर आपण start करूया. हँड रेज म्हणजे मला कळेल. जे उशिरा जॉईन झाले आहेत त्यांना आय होप कळलं आहे. अ, हा जो संकल्प करणार तो सेल्फ असावा ना, नॉट युअर फॅमिली किंवा फॅमिली मेंबर्स असं नाही ना. म्हणजे स्वतःसाठी जो अडथळा जास्त आहे बरं, किंवा जो विषय स्वतःसाठी आहे. केलं तर जास्त बरं, बिकॉज पास्ट लाईफ आपण स्वतःच बघू शकतो. सो जो स्वतःचा आहे तोच केलेला बरा. आत्ताच एक फॅमिली कॉन्स्टलेशन नावाचं छान वर्कशॉप झालं परवा, म्हणजे शनिवार रविवार. प्रत्येक विषयासाठी इथे वेगवेगळे काय म्हणतो त्याला, एक वेगळी मोडॅलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. की जर रिलेशनशिप किंवा फॅमिली हिलिंग करायचं असेल तर त्याला फॅमिली कॉन्स्टलेशन चांगला पर्याय असतो. आणि जेव्हा आपल्याला स्वतःच काही हिलिंग करायचं असेल तर तेव्हा पीएल जास्त चांगलं असतं.
अर्थात पीएलआर मध्ये सुद्धा आपण रिलेशनशिप हा विषय घेतोच वर्कशॉपमध्ये, तर त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळं कव्हर होतं पीएलआर मध्ये. बट स्टील इफ इट इज पर्टिक्युलरली जर फॅमिली मेंबरशी रिलेटेड असेल किंवा कोणीही व्यक्तीशी, तर ते फॅमिली कॉन्स्टिलेशनद्वारे आपण करू शकतो. आणि कोणाला काही शंका आहे का? आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करणार आहोत आज. संकल्पाबद्दल किंवा अजून कशाबद्दल जर तुम्हाला हँड रेज केला तर मला कळेल, कारण मला सगळेजण आता दिसत नाही. हा, बोल पर्ण. थोडं उशिरा जॉईन केलं, सॉरी. हा, त्यासाठी एकदा कन्फर्म करत होते फक्त की संकल्प एखादा स्पेसिफिक विषया नाही, आज संबंधीचाच मी ते घ्यायला सांगितलाय मुद्दामच का? ओपन ठेवलंय. ओपन का? जनरली आपण एखादा विषय हा घेऊन करतो, पण हा आज मला असं वाटलं समहाऊ की प्रत्येकाचा वेगळा विषय असेल. की जर तुमचा हेल्थ असेल तर तसा घ्या. तुमचा जर का फायनान्शियल स्टेबिलिटी असेल किंवा काही म्हणजे क्रिएटिव्हिटी ब्लॉक वगैरे आजकाल लोक जे म्हणतात तसा काही असेल तर तो घेऊ शकता. किंवा रिलेशनशिप सुद्धा घेऊ शकतास नक्कीच, की एखाद्या बरोबरचं रिलेशनशिप तुम्हाला जर हील करायचं आहे. ऑफकोर्स ती व्यक्ती म्हणजे खूप दररोज ज्याच्याशी आपला संपर्क येतो ती असली तर जास्त बरं. तर असा संकल्प घेतला तर चांगला आहे. ठीक आहे, मग आपण आता सुरुवात करूया. डोळे मिटून घ्यायचेत. कॅमेरा ऑन ठेवला तर बरं होईल, म्हणजे मला थोडं ऑप्शन द्यायला बरं पडतं. त्यांना कॅमेरा ऑन ठेवणं शिवाय आहे, त्यांनी कॅमेरा ऑन ठेवून करा. सो आपण डोळे मिटून घ्यायचेत. जाणीव श्वासावर. संपूर्ण शरीर शिथिल करायचंय. पाठीचा कणा सरळ असला तरी त्यावर कोणताही ताण नाहीये. मास्टर्सना आवाहन करायचंय. तुमचं जे कोणी इष्ट देवता आहेत, कुलदेवता आहेत, किंवा तुमची ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्यांना आवाहन करायचं आणि त्यांना आपला संकल्प सांगायचा की अशा अशा कारणासाठी मी हे आजचं ध्यान करत आहे. तर या संपूर्ण ध्यानामध्ये तुमचं मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन हे मला हवं आहे. आणि त्यांना संकल्पही सांगायचा की ज्या कारणासाठी तुम्ही करताय, हेल्थ असेल, रिलेशन, फायनान्शियल स्टेबिलिटी, ग्रोथ, तुम्हाला तुमचं लाईफ पर्पज हवं आहे, किंवा लाईफ पाथ तुम्हाला साठी तुम्ही कन्फ्यूज आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे. हे मी जस्ट सजेस्ट करते. यापैकी तुम्हाला जे संगीत काही करू नको. जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्तही तुम्हाला जे काही तुमचा जो काही संकल्प असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि तो मास्टर्सनं सांगितलेला आहे. मास्टर्स कडून भरभरून आशीर्वादही मिळालेले आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपली जाणीव शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे नेऊन
अगदी शिथिल करायचंय शरीर. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. पायाची बोटं, पायाचे घोटे, टाचा, संपूर्ण पाऊल, तळवे शिथिल झालेलं आहे. आता जाणीव हळूहळू वर घेऊन यायची. दोन्ही पायांचे गुडघे, पोटऱ्या, मांड्या, हिप जॉईंट आणि संपूर्ण पाय हे शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. ओटीपोटाचा भाग, कमरेचा भाग, पेल्विक रिजन, डायफ्रामच्या इथला भाग, नाभीचा प्रदेश, छाती सगळं शिथिल झालेलं आहे. पाठीचा कणा माकड हाडापासून मानेपर्यंत, तिथे जाणीव जिथे जिथे तुम्ही नेताय ते रिलॅक्स होत आहे. संपूर्ण पाठ, कंबर, हळूहळू जाणीव गळ्याच्या इथे घेऊन यायचे. मान, गळा सगळं शिथिल झालेलं आहे. खांदे शिथिल आहेत. खांद्यापासून हात बोटांपर्यंत दोनही हात, उपर, बायसेप, ट्रायसेप, फोर आर्म्स, मनगट, हाताचा पंजा, प्रत्येक पेर, बोटाचं नख सगळं शिथिल झालेलं आहे. आता संपूर्ण लक्ष चेहऱ्याकडे घेऊन यायचंय. डोकं, चेहरा, कान, नाक, डोळे, कपाळ, जीभ, हिरड्या, तोंड, पोट, हनुवटी, गाल सगळं शिथिल होत असल्याची जाणीव. संपूर्ण शरीर अगदी शिथिल झालेलं आहे. मी आता 3 ते 1 आकडे मोजणार आहे. आपण आता आपला जो संकल्प घेतला आहे, जो प्रॉब्लेम आहे, त्याच्या रूट कॉज लाईफ टाईम मध्ये जाणार आहोत आणि त्या लाईफ टाईम मधल्या त्या प्रसंगात जाणार आहोत की जिथे याचं मूळ कारण लपलेलं आहे. 3, समोर तुम्हाला एक टनेल दिसत असेल. त्या टनेल मधून आता चालायला सुरुवात करायची. सावकाश त्या टनेल मधून तुम्ही जात आहात. पायाखाली जमीन तुम्हाला लागत असेल, त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवेल. त्या टनेलच्या पलीकडे प्रकाश दिसतोय. आता त्या टनेलमध्ये काळोख आहे, पण त्याच्या पलीकडे प्रकाश दिसतोय. हळूहळू तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहात. जमिनीचा स्पर्श होतोय तुम्हाला. आता सावकाश तुम्ही त्या टनेलच्या मध्यापर्यंत पोहोचलेले आहात. 2, त्या टनेलच्या टोकाला तो रूट कॉज लाईफटाईमचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये जे काही घडणार आहे त्याचे थोडेसे पडसाद भावनांच्या रूपात तुमच्या मध्ये आत्ताच उमटू लागलेले आहेत. उत्सुकता, कदाचित भीती थोडीशी, किंवा कदाचित आनंद, असं सगळं मिश्र भाव तुमच्या मनात उमटतायत. काय बरं इमोशन्स आहेत तुमच्या? आता त्या लाईफ टाईम मध्ये आपण जाणार आहोत.
तर इमोशन्स बघायचेत काय आहेत. छान वाटतंय, वाईट वाटतंय, भीती वाटतेय, आनंद वाटतोय. हळूहळू तुम्ही टनलच्या टोकापर्यंत पोहोचलात आणि आता तुम्ही बिकॉज लाईफ टाईम मध्ये पोहोचलेले आहात. कुठे आहात बरं तुम्ही? घरात आहात की बाहेर आहात? कुठे घडतोय हा प्रसंग? पायाखालची जमीन कशी आहे? जमिनीचा स्पर्श अनुभवायचा आहे. तुम्ही चप्पल घातल्या आहेत का नाही घातल्या आहेत? त्या चपलेचा स्पर्श कसा आहे? कोणत्या प्रकारची चप्पल आहे ती बघायची. जर नसेल घातली तर जमिनीचा स्पर्श कसा आहे? कोणत्या प्रकारची जमीन आहे? खडबडीत आहे का मऊशार वाळू आहे? शेत जमीन आहे का डोंगर आहे एखादा? यू कॅन स्टार्ट विथ इमॅजिनेशन. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला काही कळत नाही तर तसं तिकडे सांगायचं मनात मनात की मला काही कळत नाहीये, जरा क्लिअर पिक्चर दाखवा. तुम्ही कपडे कोणते घातले आहेत? तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात? त्या कपड्याचा स्पर्श तुम्हाला जाणवत असेल. आजूबाजूची हवा कशी आहे बरं? थंड आहे का गरम आहे? प्लीझंट आहे का अजून काही जाणवतंय तुम्हाला? ते सगळं अनुभवायचंय. नाव काय आहे बरं तुमचं? ते कळतंय का? वय काय आहे? कोणत्या वर्षामध्ये आहात तुम्ही? कोणतं वर्ष चालू आहे? हे सगळे प्रश्न तिकडे विचारा, तुम्हाला कळेल. आता आपण त्या ऍक्च्युअल प्रसंगामध्ये आहोत. काय घडतंय बरं त्या प्रसंगामध्ये? ते संपूर्णपणे आता जगायचंय. त्या प्रसंगामध्ये आता तुम्ही आहात. तुमचा फोकस सगळा तुमच्या स्वतःवर आहे. तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काहीतरी जाणवं. फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्यायचंय. जिथे कुठे फिजिकल सेन्सेशन जाणवत आहेत तिकडे श्वास पोहोचवायचा. ते फिजिकल सेन्सेशन्स बाहेर काढायचे, श्वास पोहोचवून सरफेस करायचे. जे काही होतंय, जे काही घडतंय त्याचा अनुभव घ्यायचा. तुम्हाला फिजिकली ते कदाचित डिस्कम्फर्ट वाटत असेल तर त्यामध्ये श्वास घ्यायचा आणि जे घडतंय तो ब्लॉक आहे तुमच्या शरीरावरती तुम्हाला जाणवतोय, तो एनर्जीचा ब्लॉक आहे, तो पूर्णपणे सरफेस होऊ द्यायचा आहे. तुम्हाला काहीतरी टिंगलिंग सेन्सेशन असेल, काहीतरी टोचल्यासारखं वाटेल, कदाचित काही जड वाटेल किंवा गळ्यामध्ये काहीतरी आवंढा आल्यासारखा वाटेल, कदाचित शरीर थरथरल्यासारखं वाटेल. जे काही घडतंय त्याचा अनुभव घ्यायचा आणि श्वास तिथे पोहोचवायचा आहे. काय बरं घडतंय त्या प्रसंगात? काय काय डिटेल्स तुम्हाला कळत आहेत? आजूबाजूला कोण व्यक्ती आहे? प्राणी आहेत का कोणी? झाडं आहेत? आत्ताच्या लाईफ टाईम मधल्या काही व्यक्ती तुम्हाला तिकडे दिसतायत का? तुमच्या शरीरावर काय घडतंय त्याकडे लक्ष द्यायचं. फिजिकल सेन्सेशन्स आणि तिथे श्वास घ्यायचा आहे. ते फिजिकल सेन्सेशन्स कितीही अनकम्फर्टेबल वाटले तरी हे हिलिंग बेस्ड मेडिटेशन करताना ते काढून टाकण्यासाठी हे सगळं घडत असतं. तर ते काढून टाकायचे एक प्रकारे. श्वास तिथे पोहोचवायचा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॉक जाणवतोय. वेगवेगळ्या स्वरूपाचे फिजिकल सेन्सेशन्स आणि इमोशन्सही येत असतील. तिकडे तुम्ही फक्त तुमच्या त्या प्रसंगामध्ये स्वतःवर लक्ष द्यायचंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय जाणवतंय? इमोशन्स काय आहेत? फिअर आहे, अँगर आहे, गिल्ट आहे, सॅडनेस आहे.
तुम्ही विक्टीम आहात का तुम्ही परपेट्रेटर आहात? अशा प्रकारचा काही प्रसंग घडू शकतो. जस्ट ऍक्सेप्ट इट, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. जस्ट रिसीव्ह इट, जस्ट नोटीस इट. आणि शरीराकडे आपण लक्ष द्यायचंय, फिजिकल सेन्सेशन्सकडे. जोपर्यंत हे फिजिकल सेन्सेशन्स येत आहेत तोपर्यंत येऊ द्यायचे. आणि त्याच वेळेला जर तुम्हाला ऍक्च्युअल फिजिकल बॉडीमधून जे काही बाहेर पडत असेल, शिंक आली, खोकला आला, तर ते सगळं बाहेर पडू द्यायचं. रडू आलं, कोणतीही भावना आणि कोणतीही वेदना थांबवायची नाहीये. जस्ट लेट इट गो. या प्रसंगामध्ये तुम्हाला काहीतरी अंडरस्टँडिंग येईल की का बरं हा प्रसंग दिसतोय आपल्याला. जस्ट ब्रीद इन टू इट अँड आस्क द क्वेश्चन, का घडतंय हे, आणि याच्यातून मला काय शिकायचं आहे, काय घ्यायचं आहे. जर आपल्याला कळत नसेल तर आपण मास्टर्सना सांगायचं की मला जे काही लर्निंग, अंडरस्टँडिंग यातून मी घेणं अपेक्षित आहे ते मला कृपया तुम्ही द्या, असं मास्टर्सना सांगायचं. जे काही लर्निंग असेल ते घ्यायचं. पुन्हा एकदा त्या प्रसंगाचा सामना करायचा, बघायचं फिजिकल बॉडीवर कुठे कुठे अजून काही जाणवतंय. काहीतरी खेचल्यासारखं वाटेल, काहीतरी टोचल्यासारखं वाटू शकतं, काही उष्णता वाटू शकते, काही एकदम थंड वाटू शकतं काही ठिकाणी. तिथे श्वास पोहोचवायचा. हा श्वास जो आहे ना, त्याच्या मदतीनेच आपण ते बाहेरही काढणार आहोत आणि ते हीलही करणार आहोत. आता आपण दुसऱ्या प्रसंगामध्ये जायचंय. कदाचित तो त्याच लाईफ टाईमचा दुसरा प्रसंग असेल किंवा दुसऱ्या लाईफ टाईमचा प्रसंग असेल, पण तो आपल्याला रूट कॉज पर्यंत घेऊन जाणार आहे. आपल्या संकल्पाच्या रूट कॉजला आपल्याला तो जोडला जाणार आहे. त्यासाठी मी 3 ते 1 आकडे म्हणते आणि 1 आकड्याला तुम्ही त्या दुसऱ्या प्रसंगामध्ये पोहोचलेले असाल. 3, 2 आणि 1. आता तुम्ही दुसऱ्या प्रसंगामध्ये पोहोचलेले आहात. त्याच लाईफ टाईमचा प्रसंग आहे की दुसऱ्या कोणत्या लाईफ टाईमचा प्रसंग? कुठे बरं आहात तुम्ही? कुठे पोहोचलायत? कोणत्या प्रसंगात गेला आहात? पाय तुमचे कुठे आहेत? पायाला स्पर्श जाणवत असेल, जमिनीचा स्पर्श आणि कपड्यांचा स्पर्श शरीराला जाणवत असेल. कुठे पोहोचलायत तुम्ही? तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तुमचं वय काय आहे बरं? असे सगळे प्रश्न तिकडे विचारून ठेवायचे. त्याची उत्तरं आपल्याला आपोआप मिळतात. मनातल्या मनात हे प्रश्न तिकडे विचारायचे. कोणतं साल चालू आहे? त्या प्रसंगामध्ये जायचंय आणि तुमच्या फिजिकल बॉडीवर जे काही तुम्हाला जाणवतील सेन्सेशन्स, शारीरिक संवेदना ज्या जाणवतील त्या बघायच्या आहेत. त्यावर लक्ष द्यायचंय. काय काय घडतंय समोर आणि त्याच वेळेला माझ्या शरीरात काय काय घडतंय. कुठे जडत्व आहे, कुठे टिंगलिंग सेन्सेशन आहे, कुठे इचिंग आहे. तहान लागल्यासारखी वाटली तरीही त्याच्यात श्वास घ्यायचा आहे. आत्ता काहीही करायचं नाहीये. जे काही घडतंय ते घडू द्यायचंय. तिकडचा ब्लॉक निघून जातोय म्हणून तुम्हाला ती तहान लागली. तिथे श्वास पोहोचवायचा. ब्रीद इन टू इट.
जर तुम्हाला असं वाटतं की मला हे सगळं सहन होत नाहीये, तर त्याच्यात श्वास घ्यायचा. मला हे सगळं सहन होत नाहीये, यामध्ये श्वास घ्यायचा. पण आता ते सगळं बाहेर काढून टाकायचं, अर्धवट सोडायचं नाही. जे आता आपण करायला घेतलंय ते सगळं बाहेर पडतंय. फिजिकल सेन्सेशन मधून बाहेर पडतंय. इमोशन्स काय आहे त्या प्रसंगामध्ये? काही निगेटिव्ह इमोशन्स असतील, त्याच्यामध्ये श्वास घ्यायचा. गिल्ट, अँगर, तुमचा प्रॉब्लेम कुठलाही असला तरी आता तुम्ही रूट कॉजला आहात. त्यामुळे त्या रूट कॉजला अटॅच राहायचंय आणि तिकडे श्वास घ्यायचा आहे. तिकडे तुमच्या स्वतःच्या फिजिकल बॉडी आणि इमोशन्सवर लक्ष द्यायचं. सगळे वेदना त्या बाहेर काढायच्या. जो ब्लॉक तयार झालाय तो त्या वेदनांच्या स्वरूपात बाहेर पडतो, तो पडू द्यायचा. खोलवर श्वास घेऊन तिथे पोहोचवायचा आणि तो पूर्णपणे बाहेर काढायचा. जे काही पेन वगैरे येत असेल ते पूर्ण बाहेर काढायचं. इमोशन्स येत असतील, रडायला आलं तर हमखास रडायचं, अजिबात थांबवायचं नाही. आपण सगळं हे एरवी करत असतो, रडू आवरत असतो, पण इथे ते मोकळं करायचंय. मोकळं करण्यासाठीच आपण इथे आलोय. त्या प्रसंगात काय घडतंय, या जन्मातले कोणी तिथे व्यक्ती दिसतायत का? इमोशन्स बाहेर काढायचे, फिजिकल सेन्सेशन्स बाहेर काढायचे. आणि आपल्याला अंडरस्टँडिंग काय घ्यायचंय याच्यातून, ते आपण मास्टर्सना विचारायचं. त्यांच्याकडून त्या प्रसंगात मला नेण्यामागचं काय बरं कारण आहे? यामधून मी काय शिकण्यासारखं आहे? हे फक्त प्रश्न विचारून ठेवायचे, त्याचं उत्तर आपल्याला आपोआप मिळणार आहे, यावर श्रद्धा ठेवा. आणि आत्ता त्या प्रसंगामध्ये राहून त्यातलं सगळं ब्लॉक, सगळं अडकलेलं साचलेलं सगळं बाहेर काढायचं. ब्रीथ, डीप ब्रीदिंग करायचंय आणि त्या प्रसंगामध्ये जे काही साचलेलं आहे ते त्याला वाट मोकळी करून द्यायचे श्वासामार्फत. ब्रेथलेसनेस वाटला तरी ब्रीद इन टू इट. मनानेच ब्रेथलेसनेस या फिलिंग मध्ये श्वास घ्यायचा. हेल्पलेसनेस वाटला त्याच्यात श्वास घ्यायचा. जे काही इमोशन्स, शब्द किंवा ज्या काही भावना तुम्हाला येत आहेत त्याच्यामध्ये श्वास घेणं ही त्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये श्वास घेत राहा. आणि आता पुन्हा एकदा आपण मास्टर्सना बोलवायचं. त्या मास्टर्सना आपण आवाहन करायचं. आपले जे मास्टर्स आहेत त्यांना तर आपण सुरुवातीला केलंच आहे, पण समजा तुम्ही हेल्थ इश्यू घेतला असेल तर धन्वंतरींना बोलवा, अश्विनी कुमारांना बोलवा. जर तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम घेतला असेल तर लक्ष्मीला बोलवा. जर तुम्ही फिअर घेतले असेल तर हनुमानाला बोलवा. त्या मास्टर्सना आवाहन करा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करून त्यांना सांगा की माझ्या परीने मी हे जे कार्य केलेलं आहे, कर्म केलेलं आहे, हा प्रॉब्लेम सुटावा म्हणून, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी मेसेज दे किंवा काहीतरी औषध दे किंवा काहीतरी वस्तू की ज्यामधून मला पुढच्या गोष्टीचा अंदाज येईल, पुढे मी काय करावं हे कळेल, दिशा दाखव. तर तुम्हाला ते काहीतरी देतील, एखादं औषध देतील, एखादा प्रसाद देतील, कदाचित एखादं फूलही देतील. ते जे काही देत आहेत ते आत्ता फक्त घेऊन ठेवा. आपण ते नंतर बघूया त्याचं काय करायचं.
कदाचित तुम्हाला त्या औषध दिलं असेल त्याची चवही जाणवेल. आणि त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. तुमच्या संपूर्ण शरीरावर त्यांनी आशीर्वादाच्या हातामधून त्यांच्या आशीर्वादाच्या हातामधून येणारा प्रकाश त्या तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरलाय. प्रत्येक सेलपर्यंत जातोय. ज्या ज्या सेलमध्ये, ज्या ज्या शरीरवरच्या भागामध्ये तुम्हाला वेदना जाणवत होत्या, तिकडे तिकडे तो प्रकाश पोहोचतोय, त्याचं रिपेअरिंग करतोय आणि त्याचं हिलिंग करतोय. प्रत्येक सेलपर्यंत पोहोचलाय हा प्रकाश. आणि आता त्या सगळ्या वेदना, जाणीवा सगळ्या निघून गेल्यात. खूप छान वाटतंय आता तुम्हाला. ते आशीर्वाद, तो मेसेज, तो प्रसाद, ते औषध घेऊन तुम्हाला खूप छान वाटतंय. त्या मास्टर्सना, देवी देवतांना, कुलदेवतेला नमस्कार करायचा मनापासून. खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना की तुम्ही माझ्यासाठी इथे आलात, मला मार्गदर्शन केलं, प्रोटेक्शन केलं, औषधं दिलं. त्यासाठी त्यांचे आभार मानायचे अगदी मनापासून. 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं घ्यायची. शरीराची किंचित हालचाल, हळूहळू हालचाल करायची. अजून काही वाटत असेल की प्रोसेसिंग चालू आहे, आतमध्ये काहीतरी घडतंय, रिपेअर वर्क, रिवायरिंग चालू आहे आतमध्ये, आणि काही वेळ असंच डोळे मिटून बसून राहावं, तर जरूर बसा. पण जेव्हा तुम्ही डोळे उघडाल त्याच्या आधी सावकाश हालचाली करायच्या. हातापायाच्या बोटांच्या सावकाश हालचाली, मानेची सावकाश हालचाल, आणि मग दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करायचं. अतिशय सावकाश हालचाली करत बाहेर यायचे. डोळ्यांना ऊर्जा द्यायची, हाताची ऊर्जा, कानांना, हृदय चक्राला, नाभी चक्राला ही ऊर्जा द्यायची, ऊब द्यायची. आणि जिथे जिथे तुम्हाला काही वेदना जाणवल्या असतील त्या ठिकाणी सुद्धा हात फिरवायचा, पाठीला, गळ्याला, पोटाला, आणि सावकाश डोळे उघडा हरकत नाही. डोळे उघडल्यावर पहिले पाणी पिऊन घ्या. आणि आता ज्यांना अनुभव सांगायचा असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अनुभव नक्की शेअर करा आणि नंतर हे लिहून काढा वहीमध्ये. बोल. मी जो विषय घेतलेला त्या संदर्भात त्या अवयवा रिलेटेड किंवा त्याच्या रिलेटेड मला खूप वेदना जाणवल्या जेव्हा जेव्हा ते होत होतं. पण नेमकं मी लगेचच पाणी प्यायले, एकदम मला घुसमट झाली आणि ते म्हणूनच तो मी इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दिलं दिले की आणि पाणी म्हणून नाही मी प्यायचं. कॅमेरा ऑन ठेवायला सांगत असते. हा, तर तोपर्यंत मी प्यायलेले होते एक घोट पाणी. पण मग नंतर नाही पेले कारण एकदम सफोकेशन सारखं झालं मला. त्याच्यातच विषय श्वास घ्यायचा असतो. अरे तू हा हा केलेलं आहे पण PLR, पण कसं हो पण विसरली? ते मी त्या क्षणाला आणि खरं सांगू की मी घोट घेतला आणि माझ्या लक्षात आलं की नाही प्यायचंय मला म्हणून. पण मग तो घेतलेला होता म्हणून मी तो गिळला.
असं. तर ते 2 लाईफमध्ये फर्स्ट लाईफमध्ये मला जास्त विशेष तसं दिसलं नाही, पण निसर्ग चित्र दिसलं. मी ॲज अन पर्सन मला नाही तेवढंसं काही दिसलं. पण मला जेव्हा वय म्हटलंस तेव्हा असं 15 असा नंबर डोक्यात आला. सेकंड ह्याच्यामध्ये जेव्हा लाईफमध्ये गेलं तेव्हा असं वाटलं की त्याचंच कंटिन्युएशन आहे का? म्हणजे दॅट वॉज नॉट अनदर लाईफ. आणि हम्म, त्याच्यामध्ये मला 2 कॅरेक्टर्स दिसली, एक मेल फिमेल. हम्म, आणि साधारण सरफेस किंवा तो एरिया सगळा तोच. असं खूप छान लँडस्केप वगैरे. अ, हम्म, बाकी असं विशेष नाही दिसलं. ऑर्गनमध्ये तर मला खूप हेवी हार्ट होतं. गळा एकदम हम्म, चोक होता असं. हम्म. सोल्युशन्स वगैरे जेव्हा मागितली किंवा प्रसाद मागवला, तर तेव्हा अनायासे नेमकं मी आताच थोडंसं धण्याचं पाणी पिलेलं, तर मला धणेच दिसले. काय माहित नाही दिसलं? आता. धणे, धणे. अच्छा. मी थोडं धण्याचं पाणी प्यायलेले मगाशी, थोडं असं ऍसिडिक वाटत होतं. आणि त्याची चव होती ऑलरेडी तोंडावर, तर तेच मला जाणवलं. अम, बाकी छान ओव्हरऑल. पण मी ते पाणी पिलं हे मला तेव्हा त्या क्षणाला क्लिक झालं, अरे चूक केली. हा, म्हणजे तेव्हा कसं असतं त्या म्हणजे त्या सरफेस झालेलं असतं ना, तर तुम्ही एनिवे एरवी आपण सप्रेस करत असतो. परत तर ते मग ते सप्रेसच पाणी केलं वगैरे असं. प्यायल्यावर हा. सप्रेस होऊन जातं, मग ते निघून जात नाही बाहेर, आतमध्ये गेलं परत हा. ते, तर त्यामुळे हा. तर ते नंतर मग जेव्हा सांगायचं होतं की म्हणजे सेवा तू इन्स्ट्रक्शन दिल्यास की ते पूर्णपणे बाहेर जातंय किंवा असं, तर तो पार्ट इमॅजिन केला नंतर की आय डोंट वॉन्ट टू सप्रेस इट अगेन, असं करून. छान झालं ओव्हरऑल. बऱ्याच महिन्यांनी, बऱ्याच वर्षांनी केलं. सो हॅपी. गुड. थँक यू. थँक्यू. अजून कोण सांगताय तर त्यांनी हँड रेज करा, की मला काय काय वेळा ते हा बोलता प्रश्न. आवाज येत नाहीये. थँक्यू. खूप छान झालं आणि सगळ्यांनाच थँक्यू. मला सुरुवात जेव्हा केली ना, तेव्हा ना संकल्प मी ग्रोथ साठी घेतलेला. म्हणजे जर त्यातले कुठे आपले म्हणतो ना, की काही कुठे अडथळे असतील, तर ते रिलीज व्हावे आणि ते कुठे पास्ट लाईफ मध्ये अडकलेले असतील. तर हा अनुभव मे बी कदाचित मी बाहेरून आले होते आणि लगेच जॉईन झाले म्हणून झाला. पण खरं तर चहा प्यायले होते. म्हणजे तसा व्हायला नको. पण मी सुरुवात केली आणि ट्रान्समध्ये गेले. ट्रान्समध्ये गेले म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना, की एक असं कुठेतरी लांब गेल्यासारखं जाणवत होतं. आणि तिथे एकदम जागा झाल्यावर कसं पटकन आपलं डोकं असं हे होतं. तसं काहीतरी ते झालं. म्हणजे मला ऐकायला सगळं येत होतं. पण ना फिजिकल मध्ये सेन्सेशन्स. फिजिकल सेन्सेशन्स हेवीनेस होता डोक्यात ओके. असा. आणि इमोशन्स असे काहीच नव्हते. आणि गेले अनेक दिवस असं हे होतंय की अशी खूप विचित्र स्वप्न आणि खूप विचित्र, म्हणजे कंटिन्युएशन मध्ये स्वप्न चालूच आहेत. आणि खूप लांब कुठेतरी जाते असं काय 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 वेगळंच म्हणजे हे स्वप्न पडतं ते आता. आणि डिकोडिंग करण्यासाठी म्हणून पण ती लिहिता येणं शक्य नाही, इतकी ती वेगळी हे झालीत खरी. पण तरीही जितकी आठवतंय तेवढं मी ते लिहून काढणार आहे. त्यामुळे ना कंटिन्युअस असं डोकं चालू राहिल्यासारखं असं काहीतरी होतं. तर आता पण मी हे पण मी बाहेर पण मी उशिरा आले खरी. ऐकायला आलेलं, पण येता आलं नाही पटकन असं. असं ते कुठेतरी झालं. आणि पास्ट लाईफ मध्ये खूप डीपर लेवल गेल्यामुळे मला वाटतं कदाचित मला काही असं खूप जाणवलं नाही. तर ऐकायला सगळं येत होतं, प्रश्न सगळे विचारले मी. पण
काही हे वेळा नाही. असं होतं ना की आपण म्हणजे अर्थात तू तर स्वतःच हीलर आहेस त्यामुळे तुला म्हणून हे नाही सांगत आहे पण इथे असलेल्या लोकांना बरोबर. सांगते हो, की नक्कीच. आपण काहीतरी अशा प्रसंगाला म्हणजे आता जसं धनश्रीला वाटतंय की खूप लांब कुठेतरी किंवा डीप कुठेतरी तर कदाचित आपण काही वेळा एखाद्या वुंबला वगैरे वुंब मध्ये असतानाच्या प्रसंगाला कनेक्ट झालो तर असं कदाचित होऊ शकतं किंवा म्हणजे खूप असं झोप येतेय असं वाटतं पण ऐकू येतंय किंवा असं डीप कुठेतरी किंवा म्हणजे असं अशा पद्धती पण आपण कनेक्ट होऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला अगदी काही दिसलं नाही जाणवलं नाही आणि तुम्ही एकदम गाढ झोपेत वगैरे आहात असं वाटलं तरी काही हरकत काही नाहीये कारण तुमच्या कानावरती ते पडत होतं तुम्ही शेवटच्या इन्स्ट्रक्शनला जागे आलात त्याच्यामुळे जागे इन द सेन्स ह्याच्यात आलात वर्तमानात त्याच्यामुळे मग ते झोप अशी लागली नव्हती तर असंही घडू शकतं म्हणजे इट्स ओके सो हिलिंग इज डन असं म्हणायचं. हो, खरंय. कारण मला खरंच झोप नव्हती लागली. जरी आपण म्हणतो ना, की आपल्याला झोप लागल्यासारखे आपण असे हे झालो, तरी ऐकायला सगळं येत होतं, होत सगळं होतं म्हणजे. पण आज आपण म्हणतो ना, की काहीतरी होतंय ते कळतं. ते आज मी कळण्याच्या प्रोसेसमध्ये नव्हते गेले. हे मला हम्म. आत्ता जाणवलं, की एरवी आपण करतो तर आपल्याला माहितीये, की आपला साक्षी भाव पण जागा असतो आणि आपल्याला समजतं, की काय काय झालं. पण आज तसं झालं नाही. पण एवढं कळलं, की खूप डीप लेवलला गेलं. काहीतरी घडलं. फक्त ते खूप सांगता म्हणजे येत त्याच्या नाही. काही वेळा असं होतं ना की आपल्याला सांगणं शक्य होत नाही. अशा ह्याच्यात गेले काय तर. पण मस्त झालं. कारण आता मला म्हणजे ती झोप नव्हती एवढं नक्की कारण मी आले तेव्हा मला झोप नव्हती लागत. पण मी जेव्हा हिलिंग सुरू झाल्यानंतर मी ते म्हणजे सगळे सगळं आपलं अवेअरनेस फिजिकल आणि मेंटल इमोशनल अवेअरनेस ठेवून किंवा श्वासाचीच पण जाणीव ठेवून जेव्हा गेले ते सगळं ऐकायला येत होतं. आणि ते ते झाल्यानंतर मला तो एक अगदी काही क्षणासाठी एक ती जाणीव झाली आणि पण ते डीपर लेवल होतं. आणि आता मी परत आहे ओके असं म्हणजे ती झोप नक्कीच नव्हती. थँक्यू. थँक्यू सर्वांना परत एकदा. कोण सांगतंय? तुम्ही एक दोन वाक्य बोलणं अपेक्षित आहे. हा, आरती बोल. एव्हरी आज मागे नॉईज येतोय का? नाही चालेल. हा, अच्छा. फॉलो करता आलं. अ, एक लाईफ वेगळी आणि मला वाटलं की मी व्हाईट कलरचे कपडे थोडे छान सुटली आणि कदाचित परकर पोलक किंवा स्कर्ट सारखं काहीतरी घातलं असेल आणि तिथे असं कोणी दिसलं नाही पण इयर पण नाही दिसलं पण त्यावेळी ना तुम्ही सांगितलं ना की सेन्सेशन बघा त्यावेळी मला थोडस मणक्यामध्ये थोडस एका बाजूला कुठेतरी थोडस दुखलं थोडा वेळ निघून गेलं परत पायाचं एक फिंगर त्याच वेळी थोडस हे थोडं अ, असं हलते ना थोडा वेळ तसं पल्सेट सारखं होत होतं तेही गेलं आणि त्याच्यानंतर आहे ना मला लाईट जास्त असं एकानंतर एक सारख्या बदलतात तसं व्हायला लागलं म्हणजे त्या मोमेंट मध्ये मला वाटलं की मी एक मुलगी आहे मे बी टीनेज हु डज नॉट वॉन्ट टू लिसन माझा विषय ऍक्च्युली मी माझं रिलेशन विथ समवन तर त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की मी ऐकत नाहीये समोर व्यक्ती कोण आहे मला माहित नाही बट आय एम नॉट ऍग्री तर अ, असं वाटलं मला की मी त्या सिच्युएशन मध्ये आहे टीनेज आहे एका वेळेला ना माझ्या डोळ्यासमोर एकदा व्हाईट लाईट आणि एकदा डार्क सारखं येत होतं त्यामुळे ना माझं डोकं त्या मोमेंटला थोडंसं दुखायला लागलं पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जायला सांगितलं ना, तेव्हा पुन्हा सगळं क्लिअर झालं आय कुड सी इट्स अ डिफरंट लाईफ टाईम त्यावेळी मला ना व्हिज्युअल्स दिसायला लागलं म्हणजे आधी मे बी मला
डोळ्यांना तसं दिसत नव्हतं अंधारात काही. पण अदरवाईज दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला क्लिअर नाही बट शॅडोज मध्ये सगळं दिसत होतं की काय आहे समोर, काय आहे. मला तेवढ्या त्या ह्याच्यामध्ये तरी बऱ्यापैकी की मचाण सारखा हाऊस दिसतंय आणि मे बी मी शेतात किंवा जंगल एरियामध्ये असल्यासारखं दिसत होतं. समबडी इज पासिंग, सो आय एम नॉट इन अ, म्हणजे असं एकटी किंवा असं काही नाहीये. नॉर्मल रहदारीच्या याच्यामध्ये असल्यासारखं वाटत होतं. पण व्हिज्युअल्स असं लाईटचा काही त्रास होतो असं नाही. मग त्याही वेळी दुसऱ्या, हा, मला इथे आहे ना असं स्टिफ्ट झाल्यासारखं वाटत होतं इथे. हम्म. थोडा वेळ ना इथे एवढा एरिया स्टिफच झाला होता. आय वॉज गेटिंग कॉन्शियस पण आता असा. गेलं ना. हो, आणि तेही ना त्याच म्हणजे आपण त्याच मोमेंट मध्ये पण होतो, तर एंडला तेही निघून गेलं असं. तो आणि कोणी आत्ताच्या लाईफ टाईम मधले कोणी दिसलं? नाही, नाही, मला ऍक्च्युली असे कोणी आत्ताचे कोणीच दिसले नाही आधीच्या ह्याच्यामध्ये, तसं व्हिज्युअल नाही आले. ओके. आणि आय थिंक आय कुड नॉट मेक अ कन्क्लुजन. तर मग तुम्ही सांगितलं तसं की मास्टर्सना रिक्वेस्ट करा की आम्हाला सोल्युशन साठी किंवा रेझोल्युशन साठी तुम्ही सोल्युशन द्या सारखं. तर तसं केलं. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की तुम्हाला काहीतरी वस्तू किंवा काही देतायत, किंवा आणखीन एक प्रश्न की जेव्हा तुम्ही म्हणालात ना की प्रत्येक गोष्टीला तुम्ही सांगितलं की जर भीती असेल तर हनुमानांना, आणि असं. तर मला रिलेशनशिपला असं सांगितलं नव्हतं ना. तर आय आय डिड नॉट इमॅजिन इट माय सेल्फ. पण मला आहे ना, मी वाचते सध्या त्यामुळे असेल, पण मला दत्तपुराण मिळालं. तर मला सहज असं वाटलं की मला दत्तपुराण मिळालंय, म्हणजे कदाचित ते दत्तात्रेयांकडून आलं असेल असं. तर ते मी घेतलं आणि इव्हेंच्युअली मला असं वाटलं की मला जे सोल्युशन हवंय ते मे बी वाचता वाचता मला त्यामध्येच मिळणार आहे असं, अरे कारण ते वा, ऑलरेडी चालू आहे. मस्त. तर इव्हेंच्युअली मला एंडला हे कन्क्लुजन मिळालं की बघून घेऊ आपण काय आहे ते, अँड युअर सोल्युशन रिलायज इन दिस बुक, तू वाचत जा नाईस. असं मस्त. वाटलं. हे लिहून ठेव हा. आणि छान अनुभव. हो, कारण म्हणजे आपण म्हणतो पण कधी व्हिज्युअलाइज नव्हतं केलं, जे अंधारात शॅडोज मध्ये किंवा ते क्लॅरिटीने दिसते, ते पहिल्यांदा दिसलं मे बी. छान. थँक्यू. थँक्यू. आज एक पर्टिक्युलर विषय नव्हता ना घेतला, त्यामुळे मी असं आपले सजेस्ट करत होते. काही वेळा असं पण होतं की म्हणजे आता समजा दत्ता दत्तात्रयांवर श्रद्धा आहे, पण तुला साईबाबा दिसतील किंवा गजानन महाराज दिसतील, स्वामी समर्थ दिसतील, असं पण होतं कधी कधी. सो इट्स ओके. आपल्याला ज्या वेळेला योग्य असते, ज्यांची एनर्जी त्या वेळेला ती येते बरोबर. थँक्यू. हा, रुपा. योगिनी, हाय, मी स्वप्नील बोलतोय. हा. हा, तर मी पण आता म्हणजे ऋताचा नवरा. तर मी आता जस्ट केलं ते. हो तर हो, मला ओळखलं ना. हा हा. हा तर मला आता असं दिसलं की एक आपला जो ह्याचा टनेल कसा असतो ना, म्हणजे मुंबई पुणे हायवेवरचा टनेल जो आहे, हम्म. तर तसा त्याच्यातनं मी जात होतो. आणि खाली पाणी, म्हणजे आपण त्या ट्रेकला गेल्यावरती कसं पावसाळ्यात गेल्यावरती पाणी येत असतं, तसं पाणी होतं खाली. हम्म. आणि त्या टनेलच्या एंडला कोणीतरी होतं. आणि मग नंतर एकदम ब्लँक झालो मी. ओके. आणि नंतर जेव्हा आता शेवटी शेवटी जेव्हा जागा झालो, तर तेव्हा मला असं जाणवलं की म्हणजे मी असं पडलेलो आहे आणि वरती माझ्या डोक्यावरती एक कमळ आहे, आणि तिकडं बाकीच्या सगळ्यांच्याकडनं असे ते जे हे असतात आपले, काय म्हणतात त्याला, पाईपलाईन्स कसे असतात, किंवा ते आपण काय म्हणतात त्याला, सलाईन लावल्यावरती ना कसे ते पाईप येतात ना, हा हा तसे ते हा पाईप येत आहेत. आणि त्याच्यातनं ते काय पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि माझ्या हा डोक्यामध्ये ते आपण गाडी धुताना कसं तो प्रेशर लावून असतं, हा. तसा करून जे- डोक्यातले जे काही जळमट म्हणा किंवा जे काही जसे जे अरे वा. थॉट्स आहेत, मस्त. ते सगळे येत आहेत. आणि मग तो खाली आपला एक पाईप जमिनीमध्ये गेलाय आणि त्याच्यातनं ते क्लीन होऊन खाली जात आहे. तसं मला वा. हे जाणवलं.
सो त्याचंही ग्राउंडिंग पण झालं. हा ते ना म्हणजे येऊन ते सगळं असं ते आपण जे रूम किंवा वरांडा साफ केल्यावरती कसं ते नंतर पाणी सगळं जातं, तर तसं करून ते नाईस. घेण्याचा आला सोडून. मस्त अनुभव. हो आणि तुम्हाला काही म्हणजे तुम्ही संकल्प घेतलेला त्या रिलेटेड काही हो, असं? त्याच रिलेटेड होता तो. ओके आणि ते ओके. मला जी फायनान्शियल काय म्हणतात त्याला हे जे वाटतं काय म्हणतात इन्सिक्युरिटी जी वाटते, हम्म. तर ती काढण्यासाठी म्हणून होता. पण मधला जो म्हणजे आय थिंक 10-15 मिनिटाचा म्हणजे मला ते आठवत पण नाही किती वेळ होता मधला, तो इनिशियल झाला, मध्ये एकदम ब्लँक होता आणि मग नंतर ज्या वेळेला आपण जागे झालो त्यावेळेला पुढच्या त्या जे काही थॉट्स होते ते हा. पुढचे होते, पण मधला तो असा ब्लँक झाला होता. ब्लँक. पण फिजिकल सेन्सेशन काही जाणवले का त्यावेळेला? फिजिकल मध्ये थोडा वेळ डावा हात जो होता तर तो असा स्टिफ झाल्यासारखा जाणवला, डावा हात आणि डावा पाय. पण मग ओके. नंतर मग ओव्हरऑल परत म्हणजे तो थोड्या वेळ स्टिफ झाला, मग ऑटोमॅटिकली गेला असं ते हे होतं. तर कमळ म्हणजे लक्ष्मी आलेली आहे आणि तुम्हाला पाईप हा. मधून सगळं दिलेलं आहे. सो गुड. करेक्ट. इनफॅक्ट तो असाही विचार केला की ते जे आपण जसं त्या परवाच्या फॅमिली कॉन्स्टलेशन मध्ये मागचे जे सगळे असे ते काय म्हणतात त्याला कनेक्शन्स असतात, तर ऍन्सेस्टर्स. तिकडनं अशी ती एनर्जी तिकडनं. येते. व्हेरी नाईस. हम्म. हा. ते असं आहे. थँक्यू. मग आता ऋताने. अच्छा. ऋतू आहे, तिला पण ओके. बोलायचं. मग तुम्ही दोघांची नावं घालायची याच्यावर, लक्षात ठेवा पुढच्या वेळी. ठीक आहे. नाही मी ऍक्च्युली उशिरा आलो, अच्छा अर्धा अच्छा. ऑलरेडी सुरू झाला बरं बरं. होता. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत अ, मला सुरुवातीला जेव्हा आपण केलं तर मी लाईफ पर्पज माझा शोधण्यासाठी म्हणून केलं होतं. तर पहिल्या ह्याच्यामध्ये मला काहीतरी माझ्या मते 1530 वगैरे साल असावं असं वाटलं. आणि माझ्या ओके. पायात चप्पल वगैरे नव्हत्या, मी फिमेल होते एक. हम्म. आणि मी त्या टनेलमधनं पण बाहेर पडल्यानंतर एका अशा मोकळ्या गावामध्ये वगैरे कसे आपण जातो तसं पायाखाली दगड माती हम्म. असं सेन्सेशन होतं. छोटे पावलं होती, अगदी छोटीशी हम्म. पावलं होती माझी. साधारणतः 35 वय असावं माझं. हम्म. आणि बाई म्हणून सगळेजण मला उल्लेख करत होते गावातले. आणि हम्म. मग मी जशी ती एंट्री केली तसे खूप जण माझ्याकडनं आले की हिच्या डोक्यावरनं हात फिरवा, तिच्या पाठीवरनं हात फिरवा, हो. ह्याच्या पायावरनं हात फिरवा. हम्म. आणि ही लोक तेवढं माझ्याकडनं फिरवून घेऊन परत जात होते. नंतर जेव्हा आपण सेकंड ह्याच्यामध्ये गेलो तर मला एकदम माझे स्वामी समोर दिसले. म्हणजे हम्म. त्यांचं ते रामदासी लोकांचं जसं घालतात तसं ऑरेंज कलरचं घालून माझे स्वामी मला दिसले आणि मी त्यांच्या बरोबर कुठेतरी होते. बर. आणि त्या ह्याच्यात पण स्वामींच्या बरोबरीने म्हणजे लोक माझ्याकडे येऊन स्वामी जर त्यांना नाही भेटले त्या वेळेला, त्यांच्या काही एकांतवासात असतील किंवा काही असतील, तर ते माझ्याकडनं येऊन त्यांच्या अंगावरनं किंवा दुखड्या भागावरनं माझ्याकडनं हात फिरवून घेत होते की किमान तुम्ही तरी हात फिरवा. आणि कळला ना मग पर्पज? हो, कळला. आणि खूप छान पण वाटलं. पर्पज मला वाटतं तुम्हाला कळला होता हो. आधी. आय थिंक तुम्ही अजून रेडी नाही आहात किंवा यू आर नॉट ऍक्सेप्ट नाही करत आहात किंवा असं पुन्हा तुम्ही तोच त्या दृष्टीने पावलं नाही पडत आहेत कदाचित. आणि म्हणजे मला तो आज परत एकदा ती जाणीव झाली की आपल्याला करायला पाहिजे. नाही. मी एक सांगू का माझ्या अनुभवावरून, की ते आपोआप होईल. पण म्हणजे तुमची जी जे काही तुम्ही जी आता भक्ती किंवा श्रद्धा ज्यावर आहे, जे तुमचे स्वामी आहेत त्यांची जी तुम्ही सेवा करताय ना, ते तुम्हाला आपोआप मार्ग दाखवते. हम्म. म्हणजे आपण जास्त अजून मला सापडत नाही, अजून सापडत नाही, काय करू असं करत राहिलं ना, तर मग ते तेवढं म्हणजे अजून लांब जातं. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून शांत राहा, म्हणजे ते आपोआप देतील तुम्हाला. येस. आणि त्यांनी मला प्रसाद म्हणून एक छान मोगऱ्याचं अतिशय घमघमाट असणारं फूल माझ्या हातावरती दिलं. स्वामींकडनं अरे मला वा. मिळालं. मस्त. सो त्याचा सुगंध खूपच छान होता जो मला तेव्हाही जाणवला आणि आत्ताही त्याच्या ह्यानी ना असा आनंद समाधान मिळते आजपर्यंत. सुंदर. सो छान अनुभव होता तो पण आता. मस्त. येस. थँक्यू. थँक्यू. हा, तृप्ती.
एकदा सांगा. आव आवाज तुमचा. येतोय? सांगू का मी? अच्छा हा सांगा. तृप्ती सांगतायत, मग तुम्ही सांगा. हा हा. येतोय का माझा आवाज? हो येतोय. ओके. माझा असा अनुभव होता की डोळे बंद केले आणि वयवर्ष 5 ते 6 दरम्यान मला दिसत होते आणि मी आत्ताची आहे तीच लहानपणीची जी होते तीच दिसत होते. ओके. एक सुंदरसा असा सफेद फ्रॉक घातला होता. त्याच्यावर छान छान अशी गुलाबी रंगाची फुलं होती. आणि जेव्हा तुम्ही टनलमध्ये जायला सांगितलं तर एक जुना घाटाचा रस्ता त्याचं एक टनल दिसत होतं. बाजूने गाड्या अशा जात होत्या. टनलच्या मध्येही गेले, टनलच्या एंडला पोचले. एंडला पोचल्यावर मला टनलच्या बाहेर रखरखीत ऊन दिसत होतं. पण काही केलं मी टनलच्या बाहेर जातच नव्हते. म्हणजे मी प्रयत्न करत होते टनलच्या बाहेर जाण्याचा, पण मला का कुणास ठाऊक जाताच येत नव्हतं. लिटरली मला असं दिसतंय की मी माझे पाय असे बाहेर काढू इच्छिते, पण ते ऊन पाहून मला ते असं प्रयत्न करूनही टनलच्या बाहेर जाता येत नव्हतं. आणि त्यानंतर तुम्ही नंतर पुढच्या स्टेपमध्ये जायला जेव्हा सांगितलं, मी तिथेच अडकून पडले होते. मला पुढे काहीच फक्त मी पूर्ण वेळ हाच प्रयत्न करत होते की मी अच्छा. टनलच्या बाहेर पडते. पण त्या टनलमध्येच मी अडकून पडले होते. कधी मी टनलच्या ह्या टोकाला जात होते, कधी मी टनलच्या त्या टोकाला. परंतु टनलच्या बाहेर मला काही जाता येतच नव्हतं. तेव्हा आणि तुम्हाला फिजिकल सेन्सेशन काही आले किंवा इमोशन काही आले? इमोशन सच असं काहीच नाही, पण माझा हा उजवा खांदा जो आहे तो प्रचंड दुखायला लागला. शेवटी सुरुवातीला हं. नाही, पण शेवटी खूप जड झाला, खूप दुखायला लागला. आणि जसं आपण मेडिटेशन बंद केलं तसं हळूहळू तो रिलीज झाला. हा. सो आपल्याला प्रसंग नाही दिसला किंवा काय होतंय ते कळलं नाही तरी इट्स ओके. फिजिकल सेन्सेशन्सवर कधी कधी असं पण होतं, म्हणजे हे आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहितीये की तुम्हाला काय दाखवायचंय काय नाही. तर काही वेळा ह्या तुम्ही जे सांगितलं त्याच्या तुम्ही आधी कधी केलंय का पास्ट लाईफ? नाही, हा. फर्स्ट टाइमच. हा तर असं होतं की मे बी तुम्ही ते कधी अनुभवलं नाहीये. तर एक तर आपला रेझिस्टन्स असतो, म्हणजे तुम्हाला आता बाहेर उत्सुक वाटत असेल किंवा बाहेर तुम्हाला हे करूया वाटत असेल, पण मनात तुमच्या आतमध्ये कदाचित त्याबद्दल भीती किंवा काही असं हे असेल ना, तर तुम्हाला ते दिसत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आपल्याला फिजिकल सेन्सेशन्स आणि इमोशन्स ह्या बाहेर काढणं हा आपला मुख्य उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला दिसलं काय किंवा काय घडतंय ते नाही कळलं, मी कोण आहे नाही कळलं तरी इट्स ओके. पण तुमचं जे फिजिकल सेन्सेशन मधून, कारण की आपले जे ब्लॉक असतात ना, हे ज्या काही आपला हे आहे, म्हणजे तुमचा जर का तुम्हाला सांगणं चालणार असेल सांगून, तर तुमचा काय संकल्प होता? मी सांगू का संकल्प? हा चालेल का तुम्हाला, म्हणजे इफ यू हा, म्हणजे मी सांगू शकते तर सांगते, असं काही प्रॉब्लेम नाही. माझा संकल्प एवढाच होता की माझं जे लाईफस्टाईल आहे ते माझ्या आळसानेच झालेलं आहे. मला हा आळस दूर करून माझं लाईफस्टाईल मला पूर्ववत म्हणजे चांगल्या पद्धतीने करावं, जेणेकरून त्याचा माझ्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल, इतकंच. ओके. सो त्याच्यात तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या अनुभवामध्ये दोन गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या. एक तर तुम्हाला बाहेरच पडायचं नाहीये, सो तो जो काही एक हे दिसला रेझिस्टन्स पण होता आणि ते त्याच्यामध्ये दिसलं. बट ऍट द सेम टाइम जेव्हा तुमचं हे फिजिकल सेन्सेशन खांद्यावर म्हणजे हातामध्ये, उजव्या हाताचं आपलं काम काय असतं, कर्म करणे. सो तो एक प्रकारे ते निघून गेलं, म्हणजे जिथे कुठे अडकलेलं होतं. सो मेन आपला उद्देश हाच असतो की जे अडकलेलं आहे कुठेतरी, सो इन टेकिंग ऍक्शन, तिथे जिथे कुठे अडकलेलं होतं ते बाहेर पडलंय. सो नाव यू विल बी एबल टू मूव्ह ऑन किंवा टेक द ऍक्शन असं. म्हणजे अडकलेलं म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे ही जी ऊर्जा असते ना, आपल्या ज्या काही ब्लॉक जो तयार होतो त्याची जी ऊर्जा असते ती आपल्या फिजिकल बॉडीमध्ये ते आपले रिफ्लेक्ट होते, अडकलेली ऊर्जा. म्हणजे ज्या काही कारणाने, म्हणजे तो आता प्रसंग तुम्हाला दिसला नाही, पण जे काही कारण असेल, कदाचित असं असेल की तुम्ही जेव्हा ऍक्शन घेतली तेव्हा अपयश आलं, हे एक कारण असेल म्हणून तुम्ही ऍक्शन घ्यायला घाबरता. किंवा
तुम्ही ऍक्शन घेतल्यावर ती दुसऱ्या कोणाला तरी हर्ट झालं, तुम्ही असा काहीतरी तो प्रसंग असू शकतो. सो दॅट वी ते वर्कशॉप आपल्याला डीप मध्ये ते सगळं असतं की वेगवेगळ्या कारणाने ब्लॉक तयार करतो की म्हणून आपण ऍक्शन घेत नाही. मग आता ते जे तुम्ही साठवून ठेवलेलं होतं ना, की हा जो बिलीफ की असू शकेल, हा म्हणजे या सगळ्या शक्यता आहेत तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून, आता तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा तुम्हाला अनुभव येईल म्हणजे डेली लाईफ मध्ये तुम्ही हे केलं तर तुम्हाला जास्त लक्षात येईल की अरे हा, पहिले मी हे करू शकत नव्हते पण आता हे करता येतंय मला, सहजतेने होतंय, असं पण जाण. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, स्मिता ताई. हा. मला पहिल्यांदा टनेल मधून गेलं ना, तर मग असं शेती, पूर्ण असं शेत दिसलं आणि एका साईडला हे दिसलं, ऊसाचे मळे दिसले. आणि मी म्हणजे देखरेख करते आणि अच्छा. लोक हे करतात, त्याच्यामुळे माझ्या हाताला थोडस असं हिचिंग होत होतं, म्हणजे ते ऊसाचं. ते लोक घेऊन जात आहेत असं. हा, हा, असं दिसलं आणि बाकी असं नाही दिसलं. आणि मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला असं रजवाड्यांच्या कशी कमान असतात ना, तशी मी एकेका कमानीमधून बाहेर जाते आणि येताना बाजूच्या ठिकाणी तलाव आहे आणि तलावाच्या ठिकाणी सगळी कमळं हे झाली आहेत, ओपन झाली. मी अरे वा. ऍक्च्युली हेल्थ प्रॉब्लेम घेतला होता असं. तर मग तसं दिसलं, म्हणजे तेव्हा ह्याच्यामध्ये असताना मी लहानच होते असं दिसलं होतं. ज्या कमानीमधून जाते आणि परत येताना तसं, म्हणजे उड्या मारत मारत, म्हणजे 5-6 वर्षाची वगैरे असताना कसं आपण धावत धावत जातो आणि येतो, तर ते तसं दिसलं होतं. आणि पहिल्या ह्याच्यात मोठी दिसली होते म्हणजे असं. अच्छा. आणि मग मी ह्यांच्याकडून औषध घेताना त्यांनी मला असं सोनेरी डबीमध्ये औषध दिलं मला. हेल्थसाठी मी घेतलं होतं, तर त्यांनी ते औषध दिलं. अरे वा. बाकी मला असं काही सेन्सेशन झालं नाही, फक्त ते उसाच्या मळ्याच्या वेळेलाच हातात थोडस सेन्सेशन झालं, असं ते ओके. लागल्यासारखं. त्यामुळे छान झालं. थँक्यू. थँक्यू. हा, कोण सांगतंय अजून? सांगतेस का अपर्णा? हा, खूप खूप छान आला अनुभव. केलं होतं आधी एकदा तुझ्या एका दुसऱ्या वर्कशॉपमध्ये, पण मला नेहमीप्रमाणेच असं ऍक्च्युअल पास्ट लाईफ किंवा ते कॅरेक्टर्स दिसत नाहीत. आज तर फारच वेगळा सुखद असा अनुभव, म्हणजे मे बी कदाचित गीता वाचन सध्या चालू आहे म्हणून असेल, पण त्या टनेल नंतर एक सुंदर बाग आणि सुंदर म्हणजे फुलपाखरं, सुंदर सगळी अशी छान नेचर आहे. आणि ते वृंदावनच असणार, कारण श्रीकृष्ण दिसले आणि त्यांचं दर्शन झालं. त्यामुळे म्हणजे ते ते नक्की तेच असणार आणि हेल्थसाठीच होतं. त्यामुळे असं एक त्यांच्याकडून ती एक एनर्जी येत होती. मला कुठे असं जास्त वेदना किंवा असं नाही जाणवलं, पण एक कुठेतरी अशी शांत भावना. आणि दोन्ही पास्ट लाईफ, दोन जे लाईफ होती, दुसऱ्या ह्याच्यात ते झोपाळ्यावर बसलेले होते आणि पण तेच सतत तेच फक्त, बाकी कोणीही दिसत नव्हतं मला. म्हणजे दुसरे कोणी कॅरेक्टर्स किंवा माझे कोण इतर रिलेटिव्ह म्हणा, ते नाही, फक्त ते आणि मी. त्यामुळे मला तो खूप छान म्हणजे अगदी फुलफिलिंग. लिहून ठेव वाचा. अगदी शेवटी फक्त, आणि तेव्हा मी बाहेर म्हणजे हे आले की एक व्यक्ती झोपली आणि 2 जण बसली आहेत. सो मी कुठली होते, मे बी माझा हेल्थचा असेल म्हणून, मे बी सम काइंड ऑफ, म्हणजे त्या दृष्टीने ते बाहेर मे बी ही वुड हॅव हेल्प मी रिकव्हर आउट ऑफ, असं काही सुद्धा असू शकेल. पण ते फार डिटेल नाही मला कळू शकलं, पण ऑल द टाइम इट वॉज जस्ट हिज ब्लेसिंग. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. आणि छान झालं. हो, नक्की लिहून ठेवीन. थँक्यू. तू सांगितलंस ते सगळं तसंच फॉलो करत गेले. असं छान काहीतरी दिसलं की मग आपण त्याच्यातच बऱ्याचदा. हा, मे बी म्हणून मी दुसरं काही एक्सप्लोर सुद्धा करायला बहुतेक किंवा इमॅजिन नाही केलं, आय नो. बिकॉज दिस वॉज लाईक द बेस्ट दॅट आय कॅन पण सी. असंच, माझं पण असंच व्हायचं ना. आय नो, तसं पण झालं असेल माझं. ओके, बाय. अजून कोण सांगताय?
मी पहिल्यांदा पास्ट लाईफ केलं त्यांनी सांगितलं बरं होईल. म्हणजे तुम्हाला काय अनुभव आले, काय नाही आलं, काय नाही कळलं कळलं. अं, विनोद विनोद जाधव पण त्यांचं माया मायाताई म्यूट ऑफ करावे. तुम्हाला जो प्रश्न विचारला होता ना की मला माझ्या त्या कामामध्ये द्विधा मनस्थिती आहे की मी हे करते ते बरोबर आहे की नाही. तर मी तोच प्रश्न घेऊन बसले होते आणि म्हणजे मी लगेच थोडीशी ट्रान्समध्ये जाते म्हणा किंवा मला कसलीही जाणीव होत नाही. हा मला इथे ब्रह्मरंध्रावरनं असं सेन्सेशन आलं थोडंसं आणि असं वाटलं की एक असा टेबल आहे. मी जेव्हा ज्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होते की बाबा मी हे पुढे जाऊ की नको आणि मी करते ते बरोबर आहे की नाही. म्हणजे अर्थात त्या माझ्या जो आमचा जो मठाबद्दल जे मी काम करते ते. तर मला असं असं जाणवलं की गणपती दिसतोय मला, गणपतीची मूर्ती. तर तो संकेत मी घेतला. मला असं वाटतं कदाचित मी गणपतीचं करावं त्याच्यामुळे मग ज्या काय अडचणी असतील त्या दूर होतील. पण नक्की काय करावं ते कळलं नाही. पण एवढं कळलं की ती गणपतीची मूर्ती आहे आणि म्हणजे मी काहीतरी करावं गणपतीचं. म्हणजे शेवटी तो संकट हरण करणारा आहे ना. तर कदाचित बरोबर. तो संकेत होता आणि ते इथे छान मला असं सेन्सेशन झालं. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना मी फिजिकली तिथेच आहे. म्हणजे आता जो मठ आम्ही बांधलाय तर तिथे ना मी एके ठिकाणी लाद्या घातल्या तशा. पूर्वी जो कोबा होता, माती खूप लागायची पायाला. तर मग कोबा घातल्यामुळे ते नवीनच घातले आणि पांढऱ्या अशा लाद्या आहेत. तिथेच मी उभी आहे आणि पायाला काही हे होत नाहीये आणि मी म्हणजे प्रेझेंट ह्याच्यामध्येच होती तिथे असं. तर तो एक छान अनुभव होता आणि अर्थात म्हणजे तिथून जेव्हा बाहेर आले म्हणजे ध्यानातून जेव्हा बाहेर आले ना तर मला खूप रिलॅक्स आणि शांत वाटलं. हलकं वाटलं खूप म्हणजे खूप हलकं वाटलं. आणि इथे जे सेन्सेशन झालं ते का मला माहिती नाही. इथे बाकी म्हणजे कुठे काही फिजिकल सेन्सेशन नाही झाले किंवा नाही काही नाही तिथे इमोशन वगैरे किंवा काही प्रसंग असे नाही दिसले. नाही नाही. ओके. तर मला तेच वाटतं की मी बरोबर केलं की नाही केली ती पण पुन्हा शंका येते मला. काल आपण बोललो तसं की हो हो म्हणजे हो. हळूहळू होईल ते. हम्म. पण मग जेव्हा जेव्हा मला समजा असं हे होईल तेव्हा परत तेच करू का मी? तोच प्रश्न घेऊन ध्यानामध्ये जाऊ का? हो, जा ना, चालेल. चालेल ना? म्हणजे मला स्पष्ट कदाचित ते संकेत मिळतील. किंवा कदाचित तसं झोपताना होईल. तुम्ही संकल्प करून झोपा की मला आज स्वप्नामध्ये कळू दे. हा हा हा. आणि त्यांना सांगा की खरं मला तुम्ही हे जे काही दिलात, मी ध्यानामध्ये मेसेज दिलात, हम्म. तो काही मला कळला नाही, तर जरा प्लीज तुम्ही नीट सांगाल का किंवा असं. अच्छा अच्छा. हम्म. किंवा मी म्हंटल तसं की आपण असं हे ठरवायचे पूर्वी जे कौल लावायचे ना की हम्म. अमुक एक हे झालं तर मी पुढे जाणार या मार्गाने आणि अमुक झालं तर त्या मार्गाने जाणार असं काहीतरी म्हणजे कौल लावायचा की अच्छा अच्छा. हा. म्हणजे तुम्ही आज मला नाही. स्वतःमध्ये काय असं तुम्ही जेव्हा ध्यान वगैरे करता तेव्हा मनात हम्म. ठरवा की जर हे आपल्याला अशा टाईपचं काहीतरी दिसलं किंवा असा संकेत जर आला हम्म. महाराजांकडून तर हम्म. आपण पुढे जायचं, जर नाही आला तर थांबायचं, असं काहीतरी तुम्ही ठरवा तुमच्या मनाशी म्हणजे हम्म. त्या ध्यानाच्या हा आधी. जसं जसं कालचा माझा काल आपण बोललो हम्म. आणि तुम्ही सजेस्ट केलं होतं ना की तुम्ही असा संकल्प घ्या आणि बघा काय ते.
मग मी संध्याकाळची जेव्हा माझे जप वगैरे असतात तेव्हा ते छोटंसं ध्यान केलं होतं की बाबा मी हे करते हे बरोबर आहे की चूक आहे. मी असं म्हणजे मी असं हे केलं की समजा उद्या म्हणजे एक दोघांना मला कॉन्टॅक्ट करून ते कामाबद्दल विचारायचं होतं. आमचं ते अकाउंट सबमिट करायचे आहेत. त्याला मी फाईल देऊन झाले काहीतरी 2-4 दिवस झाले. तर आणि दोनदा फोन केला त्याने काही फोन उचलला नाहीये. तर म्हटलं की आता माहिती नाही आता हे अशाच अडचणी येत राहतात. तर मग मी आज सकाळी त्याला फोन केला. त्याने पटकन उचलला आणि मला सांगितलं पण, मला 2 दिवस वेळ नव्हता म्हणून मी उचलला नाही फोन. पण आपण ते करूया काम. मी स्वतः वाचेन आणि मग त्या फाईल पुढे पाठवीन. म्हटलं बरं म्हणजे हा एक मी असंच ठरवलं होतं, की समजा जर मला शुभ संकेत काही मिळाला, तर मी असं समजेन की मी बरोबर करते आणि मी पुढे जाईन. तर तो तसा मिळाला मला सकाळी. बरोबर. असंच हं. आपण घ्यायचा संदेश. असंच घ्यायचं. हां, हां. ठीक आहे. पण एकंदरीत खूप छान म्हणजे स्पेशली जेव्हा त्यातनं बाहेर आले ना, तेव्हा म्हणजे आय वॉज फीलिंग व्हेरी लाईट. एकदम हम्म. हलकं-हलकं वाटायला लागलं मला. हं, हम्म. बरोबर. हं. छान. हो, 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 हो. धन्यवाद, धन्यवाद. हं. हा, मनीषा ताई बोलताय का तुम्ही? माईक ऑन कर. नमस्कार. नमस्कार. मी पहिल्यांदाच केलं पास्ट लाईफ रिग्रेशन. हम्म. फक्त सुरुवात खूप छान झाली, पण आता विठ्ठलाचा गजर असेल किंवा आपण बातम्या बघत असू किंवा थोडंसं नामस्मरणामध्ये असेल किंवा परवा दिंडीत पण एक 10 किलोमीटर चालून आले म्हणून. पण ते थोडंसं सतत रामकृष्ण हरी एक कानावर हे पडत होतं आणि मी म्हणत पण होते जप. पण मला तळपायातनं थोडंसं उष्णता जाणवली आणि माझे पाय खूप दुखतात किंवा गोळे येतात म्हणून मी म्हटलेलं की मला हेल्थसाठी हे पाहिजे होतं. हम्म. तर ते एक मला जाणवलं आणि चाफ्याचा सुगंध आला अरे वा. आणि सद्गुरू आणि हे सगळे दिसत होते मला, म्हणजे जे गुरु आहेत किंवा हे आहेत ते सगळे, आणि मला ते गाईड करतायत. आणि थोडंसं ध्यानाचं महत्व असल्यामुळे किंवा रोज बसते त्यामुळे असेल तर ते थोडंसं आपण म्हणतो ना की पुनरपी जनरम पुनरपी मननम, नको म्हणून फक्त मोक्षपदाला मिळू दे. तर काही नाही, तू तुझ्या मार्गावर आहेस तशी राहा आणि होत राहील सगळं असं. नाईस. काही प्रसंग दिसले काही नाही, ते काही जाणवलं नाही मला, कारण मी फर्स्ट टाइमच केलं, पण मी बघितलं खूप वेळा. पण नाही हे जाणवलं काय मला. पण असं आपण ध्यानात ज्या क्रिया होतात म्हणतात ना, तशा टाईप मला थोडंसं जाणवत होतं की थोडंसं मी असं हे होतंय मला थोडंसं मुवमेंट किंवा काय म्हणून. हम्म, हम्म, हम्म. बाकी काही नाही जाणवलं मला काही. म्हणजे टनेल वगैरे दिसलं, प्रकाश दिसला किंवा काय, पण असं माहित नाही. पण विठ्ठल, सगळे आपले गुरु आहेत, सगळे आपल्या बरोबर आहेत, आपले कुलदैवत आणि ह्यांचे आशीर्वाद पाठीशी असंच जाणवत होतं. काही मला बाकीचं काही नाही जाणवलं असं. ओके, काय हरकत नाही. ठीक, धन्यवाद. कोण राहिलंय? कोणी सांगतंय का एंड करूया? ठीक आहे, मग आता एंड करते मीटिंग. भेटूया पुढच्या मंगळवारी. पुढच्या मंगळवारी बहुतेक म्हणजे पुढच्या मंगळवारपासून 9 किंवा 9:30ची वेळ ठरवणार आहोत. असा विचार आहे. कारण कधी कधी मग ते घरी यायला लेट होतो, मग गडबड होते आणि मग हा, मायाताई तुम्हाला काही सांगायचंय का? नाही, नाही. ओके. ओके. हा, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा